आवाज येतोय का रे? कमेंट नाही करा एकदा. आवाज येतोय का रे? चला आपण बघतोय वेगवेगळं अंतर, वेगवेगळं आणि अंतर आपण प्रकरण बघत आहे राजाव त्या ठिकाणी गणितामधलं. काल आपण टाईप क्रमांक किती बघितला? 7 बघितला. 7. आज आपल्याला बघायचं टाईप क्रमांक राजा 8 बघायचा. जेव्हा एखादी व्यक्ती आंशिक वेगानं जाते, एखादी व्यक्ती लक्षात ठेवा आणि नेहमीच्या वेगानं जात असेल, पण कधी आपण वेग कमी करतो किंवा वेग कधी कधी वाढवतो राजा. म्हणजे वेग जर आपण वाढवला तर आपण ठरलेल्या टायमिंग पेक्षा लक्षात ठेवा लवकर पण पोहोचू शकतो, आणि वेग जर आपण कमी केला तर ठरलेल्या टायमिंग पेक्षा आपण उशिरा पण पोहोचू शकतो राजा. हे वेगावरती सगळं डिपेंड आहे. वेग जेवढा जास्त असेल तुमचा तेवढं तुम्ही लवकर पोहोचणार राजा. मग बेसिक कन्सेप्ट इथं काय लक्षात ठेवायची माहिती का? या टाईप मध्ये टाईप क्रमांक कुठला आहे तुमचा? टाईप क्रमांक 8 राजा. 8 टाईप क्रमांक 8 मध्ये बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का? समजा एक व्यक्ती आहे, ठिकाण ए आहे आणि ठिकाण कुठलं आहे तुमचं? बी आहे राजा. बी ठिकाण ए पासून त्याला एका निश्चित ठिकाणी जायचं म्हणजे बी पाशी जायचं आहे. म्हणजे ठिकाण ए पासून ठिकाण कोणीकडे जायचं? बी कडे जायचंय त्याला. मग काय तो नेहमीच्या वेगानं जात असेल राजा त्या ठिकाणी. त्याचा नेहमीचा काहीतरी वेग असेल, नेहमीचा माहित नसतो आपल्याला, लक्षात माहित नाही आपल्याला. नेहमीचा वेग त्याचा काहीतरी असेल राजा, नियमित वेग त्याचा काहीतरी असेल जेणेकरून तो ठरलेल्या टायमिंग मध्ये बी या ठिकाणी जात असेल. पण तो काय करतोय? नेहमीच्या वेगाच्या वेग काय करतोय? एक ए छेद बी वेग करतोय राजा. तो नेहमीच्या वेगाचा जर ए छेद बी वेग केला तर तो ह्या ठिकाणी एकतर लवकर पोहोचेल किंवा उशिरा तर पोहोचेल राजा. म्हणजे नेहमीचा वेग त्याचा काहीतरी असेल लक्षात ठेवा ए पासून बी कडे जाण्यासाठी. पण तो एक दिवशी काय करतोय? आपल्या नेहमीच्या वेगाचा वेग हा ए छेद बी करतोय, तर एक तर तो काय करेल? ह्या बी ठिकाणी एकतर लवकर तर पोहोचेल किंवा उशिरा तर पोहोचेल. ज्यावेळेस तुम्हाला असा क्वेश्चन केला जाईल त्यावेळेस बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, वेळ बरोबर राजा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ए छेदामध्ये ए वजा बी राजा आणि गुणाकारामध्ये टी, आणि टी हा तुमचा तासामध्ये असला पाहिजे, तासामध्ये राजा. ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवायची? जर एखादा व्यक्ती नेहमीच्या वेगाने जात असेल आणि तो एखाद्या दिवशी काय करत असेल? आपल्या नेहमीच्या वेगाच्या ए छेद बी जर वेग करत असेल राजा, तर एक तर तो निश्चित ठिकाणी म्हणजे ठरलेल्या ठिकाणी तो एकतर लवकर तर पोहोचेल किंवा उशिरा तर पोहोचेल. मग तो ए छेद बी वेगाने गेला तर त्याला वेळ किती लागेल लक्षात ठेवा. तर तो वेळ काढण्यासाठी लक्षात ठेवायचं ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकाराम टी, आणि टी हा तुमचा कशामध्ये असला पाहिजे राजा? तासामध्ये घ्या. त्या ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा, सगळ्यात आयएमपी गोष्ट आहे. ओके, चला आता जाऊया आपण पहिल्या क्वेश्चन कडे जाऊया. पहिला क्वेश्चन बघा. टाईपचं नाव आहे जेव्हा एखादी व्यक्ती आंशिक वेगाने जाते, म्हणजे आपला नेहमीचा वेग आहे आणि नेहमीच्या वेगापेक्षा काहीतरी वेग कमी करत असेल किंवा जास्त करत असेल लक्षात ठेवा, त्या वेगाने जात असेल. पहिला प्रश्न बघा. एक विद्यार्थी घरापासून शाळेत सायकलने जातोय राजा. हे समजा त्याचं घर आहे. विद्यार्थी काय करतोय? ह्याच्या घरापासून शाळेत जातोय, शाळेत राजा. आणि शाळेत जाताना तो कशावरून जातोय? सायकलवरून जातोय, सायकलवरून राजा. जर तो त्याच्या निश्चित म्हणजे नेहमीच्या वेगाच्या म्हणलं तरी चालेल, लक्षात ठेवा. नेहमीच्या वेगाच्या काय त्याचा निश्चित वेग असेल डेली, लक्षात ठेवा. नेहमीच्या वेगाच्या 4/5 वेगानं गेला, त्याचा नेहमीचा काहीतरी वेग होता राजा, आणि तो नेहमीच्या वेगाच्या काय झालं? आज 4/5 वेगानं गेला, तर तो ह्या ठिकाणी शाळेत काय होतोय माहितीये का? शाळेत तो 18 मिनिटे उशिरा पोहोचतो. 18 मिनिटे काय होतोय? उशिरा पोहोचतोय. याचा अर्थ तो नेहमीच्या वेगानं गेला असता तर लक्षात ठेव तो टायमिंग मध्येच पोहोचला असता, पण त्याला नेहमीच्या वेगाच्या काय केलं? 4/5 वेग केला, त्यामुळे शाळेमध्ये तो काय झाला? त्या ठिकाणी 18 मिनिटं काय झाला? उशिरा पोहोचला राजा. तर विचारलंय पुढं, तर तो नेहमीच्या वेगानं गेल्यास
जर ह्या नेहमीचा वेग काय असेल त्याचा त्या नेहमीच्या वेगानं गेला तर त्याला किती वेळ लागेल विचारले राजा त्या ठिकाणी। मग एक बेसिक कन्सेप्ट काय सांगितली, जर नेहमीच्या वेगानं गेल्यास वेळ किती लागेल, वेळ किती लागेल बरोबर, वेळ बरोबर राजा एक छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये काय टी लक्षात ठेवायचं। चला हा 4/5 केलाय, मग 4/5 म्हणजे काय तुमचा ए छेद बी आहे राजा, कारण नेहमीच्या वेगाचा वेग किती केला 4/5 म्हणजे ए छेद बी केलाय। ए किती आहे तुमचं 4 आहे राजा, 4 छेदामध्ये ए किती आहे 4 आहे, बी तुमचं 5 आहे, वजा करा गुणाकारामध्ये किती मिनिटं उशिरा पोचतोय तो 18 मिनिटं उशिरा पोचतोय। मिनिटाचं तासामध्ये करा, तासामध्ये करण्यासाठी 60 काय करा राजा भागा त्या ठिकाणी। चला 4 तसंच लिहायचं, 4 मधून 5 गेला, 5 मधून 4 घालवा किंवा 4 मधून 5 घालवा, एक आलं एक तुमचं राजा, वजा नाही दिलं तरी चालेल काय हरकत नाही। 18 छेदामध्ये किती आलं राजा 60 आलं, 60 तुमचं भाग द्यायचं, 4 एके 4 राहिला 2, 4 पंच किती आलं 20 आलं राजा, 3 संग 18 3 5 15 आलं किती तुमचं 6 छेदामध्ये 5 आलं, 6 छेदामध्ये 5 उत्तर दिसतंय का बघा, 6 छेदामध्ये 5 कुठं नाही दिसत। मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर दिसतात तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा, 5 हाय असल्या 5 एके 5 राजा आणि 6 मधून 5 गेला राहिला 1 म्हणजे 1.1/5 तास आलं का चेक करून घ्या। जर तो नेहमीच्या वेगानं गेला तर त्याला किती वेळ लागेल 1.1/5 तास लागेल राजा। कुठं दिसतंय बघा पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या। चला पुढचं गणित बघा, बघा प्रश्न पुढचा बघा काय प्रश्न बघा, चला सेकंड प्रश्न बघा, एक व्यक्ती आपल्या घरापासून दुकानापर्यंत पायी जातोय राजा, एक व्यक्ती काय करतोय आपल्या घरापासून दुकानापर्यंत पायी जातोय, जर तो आपल्या नियमित वेगाच्या म्हणजे नेहमीचा काहीतरी वेग असेल त्याचा आणि नेहमीच्या वेगाच्या तो 5/4 वेगानं गेल्यास तो 24 मिनिटे लवकर पोहोचतोय त्या ठिकाणी। तर जर तो नियमित वेगाने गेल्यास किती वेळ लागेल विचारले, वेळ बरोबर काय आपलं असतं त्या ठिकाणी ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये काय आलं तुमचं टी आलं राजा टी। मग 5/4 म्हणजेच काय तुमचं 5/4 कारण तो नेहमीचा वेग त्याचा काहीतरी असेल आणि नेहमीच्या वेगाचे वेग किती केलाय 5/4 केलाय म्हणजे नेहमीचा वेग ए छेद बी केलाय राजा, म्हणजे ए ची किंमत 5 आहे, बी ची किंमत किती आहे 4 आहे राजा 4, 5 तसंच लिहितं ए ची किंमत 5 आहे, ए ची किंमत 5 वजा बी ची किंमत 4 आहे गुणाकार किती मिनिटं लवकर पोहोचतो 24 मिनिटं, मिनिटाचं तासामध्ये करण्यासाठी 60 ने भाग द्या राजा। चला एक छेदामध्ये सॉरी 5 छेदामध्ये 5 छेदामध्ये 5 वजा 4 केला तर 1 आला गुणाकारामध्ये, इथं भाग जातोय का बघा, भाग जातोय, इथं भाग द्या किंवा हाय असं ठेवलं तरी सुद्धा चालेल राजा, काय हरकत नाही, नंतर भाग दिला तर चालेल। चला 5 ने इथं भाग द्या, 5 एके 5 राहिला 1, 5 दोन्ही किती आलं 10, 12 एके 12 12 दोन्ही किती आलं 24 आलं 24 राजा। म्हणजे जर तो नेहमीच्या वेगानं गेला तर तो ते अंतर किती तासामध्ये पूर्ण करेल राजा, 2 तासामध्ये, 2 तासामध्ये राजा। आलंय का बघा, नेहमीच्या वेगाने गेल्यास किती वेळ लागेल म्हणजे 2 तास लागतील त्याला, 2 तास। पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या। चला नेक्स्ट क्वेश्चन, बघा प्रश्न काय बघा, राम 12 किलोमीटर पर आवर वेगाने आपल्या घरापासून ऑफिसला जातोय राजा, म्हणजे त्याचं घर हे आहे आणि इथं लक्षात ठेवा ऑफिस आहे ऑफिस, मग तो काय करतोय घरापासून ऑफिसला किती वेगाने जातोय 12 किलोमीटर पर आवर वेगाने जातोय राजा। जर त्याने नियमित वेगाच्या 5/4 वेग केला, जर नेहमीचं काहीतरी त्याचा वेग असेल आणि नेहमीच्या वेगाच्या काय केलं 5/6 वेग केला तर तो त्या ठिकाणी ऑफिसला 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय राजा। तर त्याच्या घरापासून ऑफिस पर्यंत अंतर किती विचारले तुम्हाला, मग घरापासून ऑफिस पर्यंत अंतर काढायच्या अगोदर घरापासून तो ऑफिस पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला, ज्यावेळेस त्याने वेग 5/6 केला ते काढून घ्या। मग वेळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे राजा ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये काय आलं तुमचं टी आलं राजा टी, आणि ए छेद बी किती आपल्याकडे ए छेद बी राजा 5/6 आहे, कारण नेहमीच्या वेगाच्या तुलनेत काय केलं वेग 5/6 केलेला आहे।
इथं 5/6 हे आपला 5 आहे, छेदामध्ये 5 वजा किती आलं 6, गुणाकार किती मिनिटं उशिरा पोहोचतो रे 20 मिनिटं, मिनिटाचं तासामध्ये करा भागिले 60 करा. राहिलं किती बघा तुमचं इथं 5 राहिले, छेदामध्ये 6 वजा 5 म्हणजे 1 आला तुमचा, गुणाकारामध्ये शून्याला शून्य गेले, बे एक बे, बे त्रिक 6 आलं राजा, म्हणजे 1 छेद किती आलं तुमचं 3 आलं, 3 राजा. 1चा 5 आणि 1चा गुणाकार केला तर 5 आला, 3 आणि 1चा गुणाकार केला तर किती आला तुमचा 3 आला, 3. 5 छेद किती तास आले 3 तास आले, 3 तास राजा. म्हणजे जर नेहमीच्या वेगाच्या जर वेग 5/6 वेग केला तर लक्षात ठेवा 5/6 केल्यास तो 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय, तर नेहमीच्या वेगानं गेल्यास तर त्याला ऑफिस पर्यंत पोहोचण्याला किती तास लागतील 5/3 तास लागतील. हे 5/3 तास काय आले, जर तो नेहमीच्या वेगानं गेला तर नेहमीच्या वेगाने गेल्यास त्याला तिथं ऑफिस पर्यंत पोहोचण्यासाठी वेळ किती आला 5/3 तास आला राजा, 5/3 तास. मग आपल्याला विचारले अंतर किती, अंतर काढायचं राजा, अंतर काढायचंय. अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ असतो राजा, वेग गुणाकारामध्ये काय असतो वेळ असतो राजा. वेग किती आपला रामचा वेग आहे 12, वेळ किती आहे बाबा, वेळ आलाय 5/3 तास राजा. 3 एके 3, 3 चोक 12, 4 आणि 5 चा गुणाकार करून टाका, 4 पंचे 20 आला 20, म्हणजे घर ते ऑफिस मधलं डिस्टन्स जे आलं डिस्टन्स ते किती आलं राजा 20 किलोमीटर आलं, 20 किलोमीटर. पुढे दिसतंय बघा पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या राजा. चला नेक्स्ट क्वेश्चन, चौथा. बघा प्रश्न बघा काय, एक कार काही अंतर 25 तासामध्ये पूर्ण करते राजा, काही अंतर असेल डिस्टन्स ती 25 तासामध्ये पूर्ण करून टाकते. जर ती आपल्या नेहमीच्या वेगाच्या म्हणा, नेहमीच्या वेगाच्या 1/5 भाग वेग गेल्यास म्हणलं, केल्यास नाही तर गेल्यास ती कार तेवढ्याच वेळेस 20 किमीचे कमी अंतर पूर्ण करते राजा. म्हणजे 1/5 वेगानं गेल्यास 1/5 भाग वेगानं गेल्यास डिस्टन्स किती जाते 200 किलोमीटर जाते, 200 किलोमीटर. म्हणजे त्या वेगाचा 1/5 भाग जर वेग केला राजा तुम्ही, नियमित वेगाच्या 1/5 भाग जर वेग केला तर डिस्टन्स किती जाते 200 किमी जाते, 200 किमी. मग नियमित वेगानं किती डिस्टन्स जाईल, जर तो नियमित वेगानं गेल्यास राजा अंतर तो किती जाईल, कारण तो 1/5 भाग वेगानं गेला तर अंतर किती जाते रे, तो 200 किलोमीटर जाते. मग समजा नेहमीच्या वेगानं गेला तर तो अंतर किती जाईल, तर काय करा 5 इकडे भागाकाराला इकडे गुणाकाराला न्या, म्हणजे 200 गुणाकारामध्ये किती आलं 5 आलं राजा, 5 दोन्ही 10 वरचे 2 शून्य, म्हणजे तो नेहमीच्या वेगानं जर तो गेला तर डिस्टन्स किती जाईल 1000 किलोमीटर जाईल, 1000 किलोमीटर. पुढे काय प्रश्न विचारलाय, अंतर पूर्ण करते तर कारचा वेग काय विचारले तुम्हाला. अरे कारचा वेग काढण्यासाठी वेग बरोबर काय असते अंतर, अंतर किती जातो नियमित वेगानं गेल्यास 1000 जातो, 1000 छेदामध्ये त्याचा वेग किती आहे, सॉरी वेळ किती आहे, वेळ 25 तासामध्ये 1000 कंप्लीट करतोय तो, भाग द्या 25 चोक 100 आणि 25 शून्य शून्य राजा, तर वेग किती आला त्याला 40 किलोमीटर पर आवर आला का चेक करून घ्या, 40 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न, चला बघा काय प्रश्न, एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या 5/6 वेगाने गेला, नेहमीचा वेग काहीतरी होता आणि नेहमीच्या वेगाचा वेग किती केला 5/7 केला, म्हणजे 5/6 काय आलं तुमचं a/b आलं राजा. कारण नेहमीच्या वेगाच्या जर काय केलं तुम्ही a/b वेग केला तर वेळ काढण्यासाठी a छेदामध्ये a वजा काय असतं b गुणाकारामध्ये t असतं राजा. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा, वेगाने गेल्यास आपल्या कार्यालयामध्ये 10 मिनिटं तो उशिरा पोहोचतोय. कधी 10 मिनिटं उशिरा पोहोचतोय, जर त्यानं आपल्या नियमित वेगाच्या जर 5/7 वेग केला तरच,
नेहमीचा काहीतरी त्याचा वेग असेल, नेहमीच्या वेगाच्या 5/7 वेग केला तरच तो 10 मिनिटे उशिरा पोहोचतोय. मग विचारलंय जर तो नेहमीच्या वेगाने गेला, म्हणजे नियमित काही जर वेग असेल, डेली वेग लक्षात ठेवा, त्या वेगाने गेल्यास कार्यालयात पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. वेळ काढण्यासाठी राजा आपल्याला माहित आहे ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये काय तुमचं टी राजा टी. ए किती रे बाबा 5, छेदामध्ये 5 वजा 7 गुणाकारामध्ये टी किती आहे तुमचा 10 मिनिटे, तो उशिरा पोहोचतोय 10 मिनिटे राजा. त्या मिनिटाचं करा तासामध्ये राजा. 5 छेदामध्ये 7 मधून 5 गेला 2 आला, गुणाकारामध्ये 10 छेदामध्ये किती आलं 60 आलं. 60 भाग द्या इथं बघा आता कुठं जातो का, बे एक बे बे पंचे 10 राजा. पुन्हा 5 एके 5 राहिला 1, 5 दोन्ही 10 आलं राजा. म्हणजेच किती आलं तुमचं 5 छेद किती आलं 12 आलं 12 राजा. 5 छेद किती आलं 12 आलं 12. विचारले मग आपल्याला पोहोचण्यात किती वेळ लागेल, तर 5/12 तास लागतील. 5/12 तास. पण इथं सगळे पर्याय तुम्हाला मिनिटामध्ये आहेत, तर तासाचं मिनिटामध्ये करा. तासाचं मिनिटामध्ये करण्यासाठी 60 न गुणावं लागेल. 12 एके 12, 12 पंचे किती आलं 60 आलं राजा. 5 5 किती आलं 25 आलं. 25 मिनिटे लागतील. जर तो नेहमीच्या वेगानं जर गेला, नेहमीच्या वेगानं म्हणतोय गेला, तर त्याला कार्यालयात पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागतील 25 मिनिटं लागतील. 25 मिनिटं. पुढे दिसतंय बघा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या राजा. चला जाऊया का पुढं. पुढचा प्रश्न 6वा. एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या 304 वेगाने गेल्यास आपल्या कार्यालयामध्ये 18 मिनिटं उशिरा पोहोचते. कधी 18 मिनिटं उशिरा पोहोचते, जर ती आपल्या नियमित वेगाच्या 304 वेगाने गेल्यास. म्हणजे ए छेद बी बरोबर किती आलं तुमचं 3/4 आलं राजा. आणि तुमचा टी किती आला त्या ठिकाणी 18 मिनिटं उशिरा पोहोचते त्या ठिकाणी. तर तो नियमित वेगानं, नियमित वेग म्हणजे कुठला, जर तो नेहमीच्या वेगानं जर गेला ना, तो कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल असं विचारलंय. मग वेळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे राजा, वेळ बरोबर ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये काय आलं तुमचं टी आलं. टी ए किती तुमचा 3 छेदामध्ये 3 वजा 4 गुणाकारामध्ये टी किती तुमचा 18 आहे राजा. 18 तुमची मिनिटं आहेत, राहिला कशामध्ये करा तासामध्ये करा. 3 छेदामध्ये 1 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं राजा 60 आलं. 60 तर भाग द्यायला 3 एके 3, 3 दोन्ही 7, 3 0 0 राजा. पुन्हा भाग जाईल तुमचं बे 9 18, बे 1 बे बे 0 0 राजा. किती आलं तुमचं इथं 9/10 तास आलं. 9/10 तास आलं राजा तास. पण आपल्याला किती मिनिटे वेळ लागेल म्हणले, ह्याचं काय करा 9 छेदामध्ये 10 गुणाकारामध्ये तासाचं मिनिटामध्ये करा. मिनिटामध्ये करण्यासाठी 60 ने गुणा, शून्याला शून्य गेलं 9 सकी किती आलं 54 आलं. 54 मिनिटे लागतील. जर तो नेहमीच्या वेगानं गेला तर त्याला कार्यालयात पोहोचण्यासाठी किती मिनिटे लागतील 54 मिनिटे. कुठं दिसतंय बघा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला पुढचं गणित 7वं. बघा एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या, म्हणजे नेहमीचा काहीतरी वेग असेल, जर नेहमीच्या वेगाच्या जर तिने 6/7 वेगाने गेल्यास, 7/9 वेगाने गेल्यास आपल्या कार्यालयामध्ये 10 मिनिटं उशिरा पोहोचतोय. लक्षात ठेवा नेहमीचा वेग तर काहीतरी असेल आणि नेहमीच्या वेगाच्या त्यानं काय केलं 7/9 वेगानं जर गेला तर तो कार्यालयामध्ये काय करतोय राजा व त्या ठिकाणी 10 मिनिटं उशिरा पोहोचतोय. म्हणून विचारलाय प्रश्न, जर तो नियमित वेगाने गेला, नियमित म्हणजे नेहमीच्या वेगानं जर गेला तर कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी त्याला किती मिनिटे वेळ लागतो असं विचारलंय राजा. म्हणजे आपल्याकडे ती काय आलं ए छेद बी बरोबर काय आलं 7/9 आलं राजा. वेळ बरोबर आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी 7 छेदामध्ये ए वर लिहायचा असतो आणि दोघांची वजाबाकी राजा. 9 वजा किती आलं 7 गुणाकारामध्ये किती मिनिटं उशिरा आहे 10 मिनिटं, म्हणजे टी आला आपला 10 मिनिटं आहे, त्याचं तासामध्ये करा 60 ने भागा राजा. 7 छेदामध्ये आलं 2 गुणाकारामध्ये 10 छेदामध्ये किती आलं राजा 60 आलं. शून्याला शून्य गेला राजा तुझा. आता भाग जातोय का बघितलं, भाग जात नाही. मग काय कर त्या ठिकाणी 7 तसंच लिह आणि 6 दोन्ही किती आलं 12 आलं 12 राजा. म्हणजे किती तास आले 7/12 तास आले. 7/12 तास म्हणजे नियमित वेगानं जर तो गेला तर आपल्या कार्यालयामध्ये त्याला पोहोचण्यासाठी 7/12 तास लागतील.
कुठं दिसतंय का पर्यायमध्ये नाही. मग हे मिनिटामध्ये इथून विचारला पण प्रश्न किती मिनिटे वेळ लागेल, 7/12 मिनिटामध्ये करा. मिनिटामध्ये करण्यासाठी 60 ने गुणायचं असतं. 12 एके 12, 12 पंचे 60 राजा. 7 किती आलं, 35 आलं, 35. जर तो नियमित वेगाने गेल्यास राजा म्हणजे नेहमीच्या वेगाने गेला तर त्याला कार्यालयात पोहोचण्यासाठी किती मिनिटं लागतील, 35 मिनिटं लागतील. 35. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या राजा. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 8वा. बघा रे 8वा प्रश्न बघा. एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या 3/5 वेगाने गेला. नियमित वेगाच्या किती गेला, 3 a/b म्हणजे किती, 3/5 वेगाने गेला असता. आपल्या कार्यालयामध्ये तो 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय. कधी 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय तो कार्यालयामध्ये कधी 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय, जर त्यानं नेहमीच्या वेगाच्या किती केला, 3/5 वेग केला तरच तो 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय. तर तो नियमित वेगाने गेल्यास कार्यालयात पोहोचण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल असं विचारलं राजा. किती मिनिटे वेळ लागेल, बरोबर ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये टी राजा. ए तुमचा 3 आहे, छेदामध्ये 3 वजा 5 गुणाकारामध्ये टी किती रे बाबा, 20 मिनिटं. मिनिट आहे त्याचं तासामध्ये करा, छेदामध्ये किती आलं, 60 आलं राजा. 3/5 5 3 गेला, 2 राहिला. गुणाकार इथं 0 0 कॅन्सल करा. बे एक बे बेत्रिक 6 राजा. 1/3 किती आलं, 3 आलं. 3 ला 3 काय झालं राजा, कॅन्सल झालं. राहिलं काय रे बाळा, 1/2 राहिलं, 1/2 राहिलं. म्हणजे तो नियमित वेगानं जर गेला तर त्याला कार्यालयात पोहोचण्यासाठी किती मिनिटं वेळ लागेल विचारलंय. पण किती तास लागले तुमचे, 1/2 तास लागले. 1/2 तास म्हणजे अर्धा तास लागला. म्हणजे अर्ध्या तासाचं मिनिटामध्ये करा. 60 ने ह्याला गुणा, बेत्रिक 6 बे 0 0 राजा. म्हणजे त्याला नियमित वेगानं जर तो गेला तर कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल, 30 मिनिटे. 30 मिनिटे कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या राजा. क्लिअर करे भाऊ. जाऊया का पुढं. पुढचा प्रश्न 9वा. एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या 3/4 वेगाने गेल्यास आपल्या कार्यालयामध्ये 20 मिनिटं उशिरा पोहोचतोय. तर तो नियमित वेगाने गेल्यास कार्यालयात पोहोचण्यासाठी किती मिनिटे वेळ लागेल असं विचारलेलं राजा. म्हणजे a/b बरोबर काय आलं तुमचं, 3/4 आलं. वेळ बरोबर आपल्याला काय असतं त्या ठिकाणी, a/a वजा b गुणाकारामध्ये काय राजा, टी. ए किती आपला 3 आहे, छेदामध्ये 3 वजा 4 गुणाकारामध्ये किती मिनिटं उशिरा पोहोचतोय, 30 मिनिट, सॉरी 20 मिनिटं. 20 छेदामध्ये किती आलं राजा, 60 आलं. 60. 1 छेदामध्ये किती आलं तुमचं इथं, सॉरी 3 छेदामध्ये 1 आलं. गुणाकारामध्ये 0 0 कॅन्सल, बे 1 बे बेत्रिक 6. 1 छेद किती आलं, 3 आलं. 3 ला 3 काय झालं राजा, कॅन्सल. म्हणजे किती आलं, 1 तास आलं. 1 तास. आणि 1 तास म्हणजे लक्षात ठेवा, 1 तास काय आलं ते नियमित वेगानं जर तो गेला, नियमित वेगानं जर गेला तर कार्यालयामध्ये तो 1 तासामध्ये पोहोचेल. 1 तास म्हणजे किती मिनिटं आले, 60 मिनिटे. 60 मिनिटे कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. तो नियमित वेगाने गेल्यास कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी त्याला किती मिनिटे लागतील, 60 मिनिटे लागतील. 60 मिनिटे बाळा. पुढचा प्रश्न चला. एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या 3/4 वेगाने गेल्यास 1.1/2 तास उशिरा पोहोचतो. तर नेहमीच्या वेगाने गेल्यास किती वेळ लागेल विचारले. नेहमीच्या वेगाने गेल्यास किती वेळ लागेल असं विचारले राजा. म्हणजे एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या तो काय करतोय, 3/4 वेग करतोय. म्हणजे नियमित वेगाच्या 3/4 करतोय म्हणजे a/b बरोबर किती आला, 3/4 आला राजा. मग वेळ काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, a छेदामध्ये a वजा b गुणाकारामध्ये काय आलं राजा, टी आलं. टी. ए किती आपला 3 आहे, छेदामध्ये 3 वजा 4 गुणाकारामध्ये किती मिनिटं उशिरा पोहोचतोय तो, 1.1/2 तास आहे. पूर्णांक 1 तो अपूर्णांक आहे, त्याचं व्यवहारी करा. बे 1 बेन आधी करा. 2 ने किती आलं, 3. 3 छेदामध्ये किती आलं, 2 आलं. 2 राजा. 3 छेदामध्ये आलं 2 राजा, 2 त्या ठिकाणी तासामध्ये असल्यामुळे त्याला
मिनिटामध्ये करत बसू नका, ऑलरेडी तासामध्येच ठेवा, तर आपण मिनिटं असेल तर तासामध्ये करतो त्या ठिकाणी. 3 तसं झालं छेदामध्ये, 4 वजा 3 राहिला 1 गुणाकारामध्ये, 3 छेदामध्ये किती आलं 2 आलं राजा, 3 त्रिक आलं 9, छेदामध्ये किती आलं 2 आलं 2 राजा. मग 9/2 तास आले का बघा, इथं पुढे दिसतंय का नाहीये, तर याचा पूर्णांक अपूर्णांकामध्ये करा, 2 तसंच ठेवा, 2 चोक 8 राजा, राहिला 1, म्हणजे 4.1/2 तास आले का चेक करून घ्या. जर तो नेहमीच्या वेगानं जर गेला तर तिथं पोहोचण्यासाठी त्याला काय वेळ लागेल, 4.1/2 तास लागतील राजा. पर्याय क्रमांक किती आला तुमचा, 1 आला. 1 आला का चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. चला बघा पुढचा प्रश्न. एक व्यक्ती आपल्या नियमित वेगाच्या 6/7 वेगाने गेला. नेहमीचा वेग काहीतरी असेल त्याचा, नेहमीच्या वेगाच्या त्यानं काय केला, वेग आपला 6/7 वेग केला. 6/7 वेग केला म्हणजे ए छेदामध्ये बी बरोबर किती आलं राजा, 6/7 आलं. जर त्यानं नेहमीच्या वेगाचा जर 6/7 वेग केला तर तो व्यक्ती 25 मिनिटे उशिरा पोहोचतोय. कधी 25 मिनिटे उशिरा पोहोचतोय, जर त्यानं वेग काय केला 6/7 केला तरच पोहोचतोय 25 मिनिटे उशिरा. मग विचारलंय, जर तो आपल्या नियमित वेगाने गेला, नियमित म्हणजे नेहमीच्या वेगाने जर गेला तर त्याला किती वेळ लागेल त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी राजा. वेळ बरोबर आपल्याला काय करायचं राजा, ए छेदामध्ये ए वजा बी गुणाकारामध्ये टी करायचं आहे. हे किती आपला 6 आहे, छेदामध्ये 6 वजा किती आलं 7, गुणाकारामध्ये टी किती किती मिनिटं उशिरा पोहोचतोय तो 25 मिनिटं. मिनिटं आहेत राजा, ह्या मिनिटाचं काय करते ठिकाणी, तासामध्ये करण्यासाठी 60 भाग दे. 7 तसंच ठेवलं, 7 मधून 6 गेलं 1 राहिला गुणाकारामध्ये, 25 छेदामध्ये किती आलं 60 आलं राजा. 6 1 6 6 0 0 राजा, किती आलं तुमचं 25 छेदामध्ये किती आलं तुमचं 10 आलं. 10 5 5 25, 5 दोन्ही किती आलं 10 आलं राजा. मग 5 छेदामध्ये 2 आलं, 2 तसंच ठेवा, बे 2 4 राहिला 1 राजा, म्हणजे 2.1/2 तास राजा, म्हणजे 2 तास 1/2 तास म्हणजे 30 मिनिटं राजा, 30 मिनिटे. जर तो नेहमीच्या वेगानं जर गेला, नेहमीच्या वेगानं जर तो गेला राजा, तर त्याला किती वेळ लागेल पोहोचण्यासाठी त्याच्या कार्यालयामध्ये किंवा कुठं जात असेल तिथं लक्षात ठेवा, 2 तास 30 मिनिटे. 2 तास 30 मिनिटे आलं का चेक करून घ्या. 2 तास 30 मिनिटे आलं का चेक करून घ्या. चला पुढचं 12वं गणित. एक रेल्वे आपल्या नियमित वेगाच्या 7/11 वेगाने गेल्यास एका निश्चित ठिकाणी 22 तासात पोहोचते. जर ती रेल्वे आपल्या नियमित वेगाने गेल्यास किती वेळेची बचत करेल असं विचारले तुम्हाला. एक रेल्वे आपल्या नियमित वेगाच्या 7/11 वेगाने गेल्या एका निश्चित ठिकाणी 22 तासात पोहोचते. 22 तासामध्ये निश्चित ठिकाणी म्हणजे 7/11 जर वेगानं गेला तुम्ही, तर तुम्ही लक्षात ठेवा एका निश्चित ठिकाणी 22 तासामध्ये पोहोचताय तिथं लक्षात ठेवा. म्हणजे इथं काय करूया आपण, रेल्वेचा वेग एक्स मानूया. रेल्वेचा वेग एक्स मानू राजा, एक्स मानू. काय एक्स मानायचा, कारण पुढे विचारलं जर ती रेल्वे आपल्या नियमित वेगाने गेल्यास किती वेळेची बचत करेल राजा, किती वेळेची बचत करेल विचारले. म्हणजे नेहमीच्या वेगानं जाण्यासाठी किती वेळ लागला आणि 7/11 जाण्यासाठी किती वेळ लागला, या दोघांमधला जो वेळ असेल लक्षात ती बचत असेल त्या ठिकाणी. रेल्वेचा वेग काय म्हणूया, एक्स म्हणूया, एक्स लक्षात ठेवा. मग अंतर काढून घ्या, अंतर काढून घ्या अगोदर. अंतर कसं काढणार तुम्ही, आपल्या नियमित वेगाच्या म्हणजे नेहमीच्या वेगाच्या वेग कसा केला 7/11 केला राजा, अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये काय असतो, वेळ असतो राजा, वेळ असतो. मग वेग काय केला एक्स मांडलाय, तर एक्स नेहमीचा वेग त्याचा आपला रेल्वेचा नेहमीचा वेग आपण काय केला, नेहमीचा वेग लक्षात ठेवा एक्स मांडलेला आहे. मग तिने काय केलं, त्यांनी नेहमीच्या वेगाच्या 7/11 वेग केला राजा गुणाकारामध्ये. मग नेहमीच्या वेगाच्या जर 7/11 वेग केला
तर 22 तासामध्ये तो निश्चित ठिकाणी काय करतोय, पोहोचतोय राजा, निश्चित ठिकाणी पोहोचतोय. म्हणजे आपल्याला त्या दोन ठिकाणामधलं अंतर काढायचं आहे. चला इथं किती आलं, 7 एक्स छेदामध्ये आलं 11 राजा, गुणाकारामध्ये 22 आलं, 11 एके 11, 11 दोन्ही 22 आलं, 7 दोन्ही किती आलं, 14 आलं, 14 एक्स. म्हणजे त्या दोन ठिकाणामधलं निश्चित अंतर जे आहे, लक्षात ठेवा निश्चित अंतर, ते किती आलं तुमचं, 14 एक्स आलं, 14 एक्स राजा, 14 एक्स. मग आपल्याला काय करायचं आहे, वेळ काढायचा आहे. जर ती नेहमीच्या वेगानं जर गेली, नेहमीचा वेग किती एक्स मानलाय, जर नेहमीच्या वेगाने गेली तर वेळ किती लागेल राजा, नेहमीच्या वेगाने गेल्यास वेळ किती लागेल, नेहमीच्या वेगानं गेल्यास वेळ किती लागेल, वेळ बरोबर काय तुमचं अंतर, अंतर किती आलं रे बाबा, दोन ठिकाणातलं 14 एक्स आलं राजा, ते निश्चित ठिकाणातलं 14 एक्स. छेदामध्ये नेहमीचा रेल्वेचा वेग किती मानला आपण, एक्स मानला, एक्स राजा, एक्स ला एक कॅन्सल झालं, म्हणजे किती तास आले, 14 तास आले, 14 तास. म्हणजे तो नेहमीच्या जर वेगानं गेला तर त्याला 14 तास लागतात. किती तास लागतात, 14 तास राजा. आणि जर त्यानं नेहमीच्या वेगाच्या जर 7/11 वेग केला तर तो 22 तासामध्ये तिथं पोहोचतोय. म्हणजे किती वेळेची बचत करतोय, 22 वजा किती आलं, 14 आलं राजा, 14. किती तास आले, 8 आले, 8 तास. म्हणजे 8 तासाची काय करतोय राजा, तो बचत करतोय, बचत करतोय, बचत. पुढे दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा, कारण सांगितलं एक रेल्वे आपल्या नियमित वेगाच्या वेळेत, शेवटी विचारले नियमित वेगाने गेल्यास किती वेळेची बचत करेल राजा. अगोदर त्यानं वेग नेहमीच्या वेगाच्या जर 7/11 वेग केला तर तो 22 तासात पोहोचतोय, आणि आपल्या नेहमीच्या वेगाने गेला तर तो 14 तासात पोहोचतोय. म्हणजे तो किती, 8 तासाची बचत करतोय, 8 तासाची बचत. क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक मी पूर्णतः 8 घेतलेला आहे. 8 मधली 11 गणित झालीत राजा, बघून घ्या एकदा ती पुन्हा. चला 12 गणित झाली वाटते, 12 गणित झालेली आहेत, 12 गणित एकदा बघून घ्या राजा. पुढचा टाईप क्रमांक 9, टाईप क्रमांक 9 राजा. आता गुणोत्तरावर आधारित प्रश्न बघायचे, गुणोत्तरावर आधारित प्रश्न. काय बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का, थोडके इकडे लक्ष द्या, थोडस लक्ष द्या, लक्षात ठेवा, थोडस लक्ष द्या. बेसिक मध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती का, जर दोन व्यक्तींच्या वेगाचं गुणोत्तर दिलं असेल, दोन व्यक्तीच्या वेगाचं गुणोत्तर दिलं असेल, दोन व्यक्तीचे वेगाचे गुणोत्तर दिलं असेल, ते गुणोत्तर एक्स गुणोत्तरात जर वाय असेल राजा, जर दोन व्यक्तीच्या वेगाचं गुणोत्तर एक्स गुणोत्तरात जर वाय असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये, वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये, वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये, व्यस्त प्रमाणात वेळेचं गुणोत्तर असतं, वेळेचे गुणोत्तर असते, वेळेचे गुणोत्तर असते राजा. काय बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला दोन व्यक्तीचं देऊ द्या, तीन व्यक्तीचं देऊ द्या राजा, त्या ठिकाणी जर तुम्हाला दोन व्यक्तीचं, तर मानतो मी, दोन व्यक्तीच्या जर वेगाचं गुणोत्तर जर तुम्हाला काय दिलं असेल, एक्स गुणोत्तरात वाय दिलं असेल राजा, त्या ठिकाणी तर लक्षात ठेवायचं, वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये, वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये काय असणार राजा, त्या ठिकाणी वेळेचे गुणोत्तर असणार, वेळेचे गुणोत्तर. मग वेळेचं गुणोत्तर काय येणार राजा, इथं आपलं वेगाचं गुणोत्तर एक्स गुणोत्तरामध्ये वाय आहे, तर वाय गुणोत्तरामध्ये काय येणार, एक्स येणार. हे वाय गुणोत्तरामध्ये एक्स काय आलं राजा, वेळेचं गुणोत्तर आलं, वेळेचं. म्हणजे वेळेच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेगाचं गुणोत्तर आणि वेगाच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेळेचं गुणोत्तर असतं. ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. ही आता आपल्या उदाहरणाकडे या राजा, ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि या कन्सेप्ट वरून काय करा, आता गणित सॉल्व्ह करा. ए आणि बी यांच्या वेगाचं गुणोत्तर आहे, ए आहे आणि बी आहे राजा, यांच्या वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. वेगाचे गुणोत्तर, वेगाचं गुणोत्तर किती आहे रे बाबा, 5/4 आहे, 5/4. पुन्हा काय म्हणते, एक निश्चित अंतर पूर्ण करण्यासाठी बी ए पेक्षा 2 तास जास्त वेळ घेतोय.
बी काय करतोय माहिती आहे, एक निश्चित अंतर आहे, एक निश्चित अंतर आहे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापर्यंत लक्षात ठेवा जायचं असेल त्याला एक निश्चित अंतर झालं ना. हे निश्चित अंतर जाण्यासाठी ह्या बी ला काय होतं माहिती का, ए पेक्षा 2 तास जास्त लागतात. अरे बी ला 2 तास जास्त लागतात याचा अर्थ लक्षात ठेवा त्याचा वेग कमी असणार. त्याचा वेग कसा असणार, कमी असणार. एचा वेग कसा असणार, जास्त असणार. कारण ज्याला वेळ जास्त लागतो त्याचा वेग कधी पण लक्षात ठेवायचं कमी असतो. ज्याला वेळ कमी लागतो त्याला वेग कसा असतो, जास्त असतो राजा. मग बी ला ए पेक्षा 2 तास जास्त लागतात. म्हणजे दोघाला लागणाऱ्या वेळेमधला, बी ला आणि ए ला लागणाऱ्या वेळेमधला जो डिफरन्स आहे तो 2 तास आहे राजा, 2 तास लागतो. तर प्रश्न विचारलाय की तर सांगा की ते अंतर किती वेळेस दोघे पूर्ण करतील. म्हणजे हे डिस्टन्स आहे ना दोन ठिकाणामधलं, या दोन ठिकाणामधलं डिस्टन्स पूर्ण करण्यासाठी दोघाला किती वेळ लागेल लक्षात ठेवा. किती वेळ लागेल विचारलं. मग वेळ काढायचा आपल्याला राजा. मग ए आणि बी यांच्या वेगाचं गुणोत्तर 5/4 आहे. तर ए आणि बी यांच्या वेळेचं गुणोत्तर काढून घ्या. वेळेचे गुणोत्तर. मग वेळेचं गुणोत्तर कसं काढायचं असतं, एक बेसिक कन्सेप्ट सांगितली. वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेळेचं गुणोत्तर आणि वेळेच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेगाचं गुणोत्तर असतं राजा. मग वेगाचं गुणोत्तर 5/4 असेल तर वेळेचं गुणोत्तर किती येणार, 4/5 येणार. 4/5 राजा. वेगाचं गुणोत्तर 5/4 तर त्याची व्यस्त क्रिया करा तर 4 किती आलं राजा, 5 आलं वेळेचं गुणोत्तर. मग आता काय म्हणलंय, बी ए पेक्षा 2 तास जास्त वेळ घेतोय. याचा अर्थ बी आणि ए ला लागणाऱ्या वेळेमधला जो डिफरन्स आहे तो 2 तास आहे. ह्यांना वेळेचं गुणोत्तर किती आले, 4/5 आले. म्हणजे 5 - 4 बरोबर किती डिफरन्स आहे दोघांच्या वेळेमधला, 2 तास राजा. 2 तास. 5तून 4 गेला 1. 1 भाग बरोबर किती आला राजा, 2 आला. 2. 1 भाग 2 आला. विचारले काय तर सांगा की ते अंतर किती वेळेत दोघे पूर्ण करतील. हे निश्चित अंतर पूर्ण करण्यासाठी दोघांना वेळ किती लागेल. ए चा वेळ काढायचा. ए च्या वेळेचं गुणोत्तर आहे 4. ए च्या वेळेचं गुणोत्तर आहे 4. 4 ला 1 भाग किती झाला, 2 चा 2 गुणा 4 2 किती आलं, 8. 8 तास लागतील. ते अंतर निश्चित पूर्ण करण्यासाठी ए ला 8 तास लागेल लक्षात ठेवा. बी ला किती वेळ लागेल, बी च्या वेळेचं गुणोत्तर किती आहे रे बाबा, 5 आहे. 5 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, बी च्या वेळेचं गुणोत्तर 5 आहे आणि 1 भाग किती आपला 2 चालाय. 5 2 किती आलं, 10 आलं. 10 तास. म्हणजे ते निश्चित अंतर पूर्ण करण्यासाठी ए ला 8 तास लागेल आणि बी ला 10 तास लागतील राजा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. बघा ना मग आता ए पेक्षा बी ला 2 तास जास्त लागले का, लागले. इथं लक्षात ठेवा कारण ए ला 8 तास लागले तर बी ला किती लागले, 10 तास लागले. 10 तास आलं का, एकदा चेक करून घ्या. चला पुढचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. वेगाच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेळेचं गुणोत्तर, वेळेच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेगाचं गुणोत्तर लक्षात ठेवायचं. काय म्हणते बघा, दोन व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, म्हणजे दोन व्यक्ती आहेत आणि दोन व्यक्तीला हे एक ठिकाण आहे, हे ए ठिकाण आहे समजा आणि हे बी ठिकाण आहे. या ए ठिकाणापासून बी ठिकाणाकडे जाण्यासाठी 4/5 या गुणोत्तरामध्ये वेळ घेतात. 4/5 या गुणोत्तरामध्ये घेतात. म्हणजे वेळेचं गुणोत्तर दिलेलं आहे राजा. वेळेचं गुणोत्तर दिलेलं आहे किती आहे, 5/4 आहे. 5/4 राजा. तर म्हणते पहिल्या व्यक्तीचा वेग जर 16 किलोमीटर/h असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा वेग काय विचारले. अरे वेळेचं गुणोत्तर दिले ना आणि वेग काढायचं, म्हणजे वेगाचं गुणोत्तर काढून घ्या. वेळेच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये, वेळेच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेगाचे गुणोत्तर असतं राजा, वेगाचं गुणोत्तर. मग वेगाचं गुणोत्तर काढून घ्या. वेगाचं गुणोत्तर व्यस्त करा. 4 किती आलं राजा, 5 आलं. 5 राजा. 4 किती आलं, 5 आलं. 5. मग 4/5 हे वेगाचं गुणोत्तर आलं. पहिल्या व्यक्तीचा वेग किती आहे, 16. पहिल्या व्यक्तीचा वेग 16 आहे. 4 ला कितीने गुणल्यानंतर 16 येते, 4 ने. 4 × 16 तर 4 ला 5 ला 4 ने इथं गुणा. 5 किती आला, 20 आला राजा. 20. पहिल्या व्यक्तीचा वेग जर 16 असेल
तर दुसऱ्या व्यक्तीचा वेग किती आला 20 किलोमीटर पर आवर आला. आला का चेक करून घ्या 20 किलोमीटर पर आवर. कुठं दिसतोय पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. जाऊया करे पुढं. तिसरा प्रश्न. 2 सायकल सवार काही अंतर 8:5 या वेगाच्या गुणोत्तरामध्ये पूर्ण करतात. पहिल्या सायकल सवार दुसऱ्या सायकल सवार पेक्षा 15 किलोमीटर पर आवर वेगाने जास्त गेला तर दुसऱ्या सायकल सवारचा कारण सायकल वरचा नाही, सायकल सवार म्हणजे सायकल चालवणारा चा वेग काय विचारले. सायकल सवारचा वेग काय. दोन सायकल सवार त्यातलं काही अंतर 8:5 या वेगाच्या गुणोत्तरामध्ये पूर्ण करतात. वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे त्यांचे. वेगाचे गुणोत्तर बरोबर वेगाचं गुणोत्तर किती आहे रे बाबा 8:5 आहे. 8:5 राजा त्या ठिकाणी. पहिल्या सायकल सवार दुसऱ्या सायकल सवारपेक्षा 15 किलोमीटर पर आवर वेगाने जास्त जातोय. म्हणजे दोघांच्या वेगामधला जो डिफरन्स आहे तो 15 किलोमीटर पर आवर वेग आहे राजा. कारण पहिला सायकल सवार हा दुसऱ्या सायकल सवारपेक्षा 15 किलोमीटर पर आवर वेगानं जास्त जातोय. लक्षात ठेवा. म्हणजे दोघांच्या वेगातला फरक त्या ठिकाणी 15 आहे. 15 आपल्याला वेगाचं गुणोत्तर तर आहे की आपल्याकडे 8 - 5 बरोबर किती फरक आहे दोघातला 15 आहे. 15 राजा. 8 - 5 केले किती आलं 3 बरोबर किती आलं 15. 3 - 5 = 15. एक भाग किती चाला 5 झाला राजा 5चा. मग विचारलंय की आपल्याला दुसऱ्या सायकल सवारचा वेग काय. दुसऱ्या सायकल सवारचे वेगाचं गुणोत्तर किती आहे राजा 5 आहे. 5 राजा. 5 ला काय करायचं एक भाग 5 आहे 5 ने गुणा. 5 - 5 किती आलं 25 आलं 25. म्हणजे दुसऱ्या सायकल सवारचा वेग किती आला 25 किलोमीटर पर आवर आला. आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या बाळा. जाऊया का पुढे. चला पुढचा क्वेश्चन. एक सायकल सवार एक निश्चित वेगाने गेला. बघा एक सायकल सवारनं काय केलं एक निश्चित वेगानं गेलाय आणि एक निश्चित अंतर त्यानं पूर्ण केलेलं आहे. मग सगळं अंतर त्यानं पूर्ण केलेलं आहे. पुढे म्हणतं एक जॉगर त्याच्या अर्ध्या अंतर त्याच्या म्हणजे कुणाच्या तर त्या सायकल सवारच्या अर्ध्या अंतर तो काय करतोय दुप्पट वेळेमध्ये पूर्ण करतोय राजा. तर जॉगर व सायकल सवार यांच्या वेगाचं गुणोत्तर काय विचारलेलं आहे. मला सांगा जॉगर जो आहे तो त्याच्या अर्धा अंतर तो दुप्पट वेळेमध्ये पूर्ण करतोय. एक असं काम करा की सायकल सवार ते निश्चित अंतर ते अंतर टी वेळेत पूर्ण करतो. किती वेळेत पूर्ण करतो टी वेळेत पूर्ण करतो राजा. टी वेळेत पूर्ण करतो. मग तेच अंतर जॉगर अर्धे अंतर लक्षात ठेवा. जॉगर ह्या एकूण अंतरापैकी एक निश्चित अंतरापैकी जॉगर काय करतोय अर्धे अंतर दुप्पट वेळेत पूर्ण करतोय. दुप्पट वेळेत लक्षात ठेवा. म्हणजे सायकल सवारच्या दुप्पट वेळेमध्ये पूर्ण करतोय. तर टी ची दुप्पट करा तर किती आली तुमची 2 टी आली 2 टी राजा.
म्हणजे जॉगर अर्धे अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला वेळ किती लागतोय? 2t लागतोय, 2t राजा. मग जर अर्धे अंतर पूर्ण करण्यासाठी 2t लागत असेल तर संपूर्ण अंतर पूर्ण करण्यासाठी संपूर्ण म्हणजे पूर्ण म्हणा वाटल्यास पूर्ण अंतर किंवा एकूण अंतर म्हणूया इथं एकूण अंतर पूर्ण करण्यासाठी वेळ किती लागेल? करण्यासाठी वेळ राजा, तर वेळ किती लागेल त्या ठिकाणी? अर्धा अंतर 2t मध्ये, अर्धा अंतर 2t मध्ये, म्हणजे किती आलं तुमचं? 4t आलं. 4t लक्षात ठेवा. जॉगर अर्धे अंतर तो 2t मध्ये पूर्ण करत असेल तर एकूण अंतर पूर्ण करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 4t लागेल. मग तुम्हाला वेळेचं गुणोत्तर भेटलेलं आहे, त्यांच्या दोघांच्या वेळेचं गुणोत्तर भेटले राजा. वेळेचं गुणोत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. सायकल सवारला वेळ किती लागतोय? टी लागतोय, टी राजा त्या ठिकाणी. आणि जॉगरला वेळ किती लागतोय एकूण अंतर पूर्ण करण्यासाठी? 4t लागतोय राजा, 4t त्या ठिकाणी. टी ला टी कॅन्सल झालं, एकाच किती आलं? 4 आलं, 4 राजा. म्हणजे वेळेचं गुणोत्तर किती आलं? एकाच 4 आलं. आपल्याला काय विचारले? जॉगर व सायकल सवार यांच्या वेगाचं गुणोत्तर काय? मग हे एकाच 4 कुणाचं आलं? हे वेळेचं गुणोत्तर आलं. कुणाचं? एकाच 4 जे आलं ना, सायकल सवार आणि कोण आला तुमचा त्या ठिकाणी? जॉगर आला, जॉगर राजा. यांच्या वेळेचं गुणोत्तर किती आलं? एकाच 4 आलं, एकाच 4 राजा. मग ह्यांच्या वेगाचं गुणोत्तर, हे वेळेचं गुणोत्तर आहे ना बेटा, हे वेळेचं गुणोत्तर आहे. तर वेगाचे गुणोत्तर काढ, वेगाचे गुणोत्तर ह्यांच्या सायकल सवार आणि जॉगरचे वेगाचं गुणोत्तर काढ. किती आलं? 4:1 आलं राजा, 4:1 आलं. पण प्रश्न काय केला आपल्याला? जॉगर व सायकल सवार, पहिल्यांदा जॉगर घ्यायला सांगितलाय, नंतर सायकल सवार घ्यायला सांगितलाय. मग जॉगर व सायकल सवार ह्यांच्या वेगाचं गुणोत्तर कसं ना? जॉगरच्या वेगाचं गुणोत्तर 1 आहे बेटा, आणि सवारचं गुणोत्तर किती आहे तुमचं? सायकल सवारचं 4 राजा. म्हणजे उत्तर किती आलं? एकाच 4 आलं का? चेक करून घ्या. एकाच 4 आलं का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आलं का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आलं का? चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा? जाऊया का पुढं? क्लिअर का? एकदा कमेंट करा. जाऊया का पुढं? पुढचा प्रश्न. एक बैलगाडी 2 तासात 24 किमी अंतर पार करते. एक रेल्वे 2 तासामध्ये 120 किमी अंतर पार करते. तर त्यांच्या वेगाचं गुणोत्तर काय विचारलंय तुम्हाला? त्यांच्या वेगाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. बैलगाडी 2 तासामध्ये 24 किमी जाते. अरे बैलगाडीचा वेग किती बाबा? बैलगाडीचा वेग किती रे बाबा? बैलगाडीचा वेग काढण्यासाठी काय करावं लागेल? अंतराला वेळेनं भागावं लागेल राजा, बरोबर का रे? म्हणजे किती आलं तुमचं? 12 आलं, 12. वेग किती आला बैलगाडीचा? 12 किलोमीटर पर आवर आला राजा. पुन्हा रेल्वेचा वेग काढून घ्या. रेल्वेचा वेग बरोबर डिस्टन्स किती आहे? 2 तासामध्ये 120 जाते राजा. छेदामध्ये 2 आलं, बे सक्क 12, बे 0 0, किती आलं? 12 किलोमीटर पर आवर आला राजा. हे काय आलं? वेग आला. बैलगाडीचा वेग 12 आला आणि रेल्वेचा वेग किती आला? 60 आला. त्यांचं गुणोत्तर विचारले राजा. 12 किती आलं तुमचं? 60 आलं, 60 राजा. बरोबर का रे? 12 एके 12, 12 पंचे किती आलं तुमचं? 60 आलं, 60. एकाच
5 आलं का चेक करून घ्या. बघा एकाच 5 आले का, चेक करा. एकाच 5 आले का चेक करून घ्या. एकाच 5 कुठं दिसत नाही का? 2 तासात 24 किमी जात्या. पर्याय खुडा मग कुठला तरी एक पर्याय खुडा आणि एकाच 5 करा. एकाच 5 पर्याय क्रमांक 1 करा. एकाच 5 करा. एकाच 5 कारण 2 तासामध्ये 24 किमी जाते म्हणजे वेग असणार 12 2 24 12 किलोमीटर पर आवर राजा. रेल्वे 2 तासामध्ये 120 किमी अंतर पार करते तर तिचा वेग असणार 2 60 किलोमीटर पर आवर. ती म्हणते दोघांच्या वेगाचं गुणोत्तर 12 तास किती आलं 60 आलं. 12 एके 12 12 पंचे 60. एकाच 5 येणार. एकाच 5 राजा. आलं का चेक करून घ्या. एकाच 5. जाऊया का पुढचं. पुढे चला 6वा प्रश्न. समजतंय का एकदा कमेंट करा. तीन कारच्या वेगाचे गुणोत्तर 3/4 आहे. त्यांच्याद्वारे एकच अंतर पार करण्यासाठी घेतलेले वेळेचं गुणोत्तर काय म्हणले. तीन कार आहेत लक्षात ठेवा. 3 कार आणि 3 कारच्या वेगाचं गुणोत्तर दिले 3/4 दिले राजा. 3/4 बरोबर ना. आपल्याला माहित आहे वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे बेटा. वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे आणि वेगाच्या गुणोत्तर दिलेलं आहे 3/4. ह्यांच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेळेचं गुणोत्तर असतं. वेळेचे गुणोत्तर व्यस्त प्रमाणामध्ये असतं. त्या सगळ्यांची व्यस्त क्रिया करा म्हणजे इथे एक असतो तर 1/3 आला. 1 किती आलं 4 आलं आणि 1 किती आलं 5 आलं. 5 राजा. म्हणजे वेगाच्या गुणोत्तराचे व्यस्त केलं तर तुम्हाला वेळेचं गुणोत्तर भेटतं. वेळेचं गुणोत्तर किती आलं 1/3 1/4 किती आलं 5 आलं. 5 राजा. ओके. मग आपल्याला हे सॉल्व्ह करून घ्या. हा अपूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा राजा. म्हणजे ह्या अपूर्णांकाचं गुणोत्तर कशा पद्धतीने काढायचं. गुणोत्तर प्रमाण या प्रकरणामध्ये शिकलेलं बेसिक मध्ये राजा. एकदा बघून घ्या ते प्रकरण व्यवस्थित या ठिकाणी. तर ह्या 3 4 आणि 5 चा काय करायचा लसावी काढायचा. लसावी राजा. तर किती आला तुमचा त्या ठिकाणी 60 आला. 60 राजा. किती आला 60 बघा इकडे साईडला काढतो. 3 4 आणि 5 राजा. कमीत कमी 2 संख्येला भाग जात नाही. 5 चोक 20 20 किती आलं 60 आलं राजा. मग 1/3 ला काय करायची 60 ने गुणा. पुन्हा 1/4 ला काय करा राजा 60 ने गुणा. पुन्हा 1/5 ला काय करा 60 ने गुणा राजा. चला 3 एके 3 3 दोन्ही 6 3 0 0 4 एके 4 राहिला 2 4 पंचे 20 आलं राजा. 5 एके 5 राहिला 1 5 दोन्ही 10 आलं राजा. म्हणजे आलं कितीला 20 गुणोत्तरात 15 गुणोत्तरात 12. तिन्ही पण संख्येला एका संख्येने भाग जात असेल तर भाग घालवा. नसेल तसंच ठेवा. भाग जात नाही राजा. म्हणजेच त्यांच्या त्या तिन्ही कारच्या वेळेचं गुणोत्तर आलं 20 15 12. कुठं दिसतंय बघा 20 15 12. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. अरे ते 2 असल्यावर उलट करायचं असतं. अरे असं 3/4 असेल ना तर वेळेचं गुणोत्तर 4/3 येणार. 3 असल्यावरती नाही येणार राजा. तसं ते 3 असल्यावरती येणार नाही. 3 असल्यावरती तुम्हाला ह्या पद्धतीनं करावे लागेल. 4 असेल तर ह्या पद्धतीनं करावं लागेल. वेगाचं गुणोत्तर 3/4 तर वेळेचं गुणोत्तर 1/3 1/4 किती येणार 5. हे गुणोत्तर प्रमाणामध्ये शिकलोय राजा. त्यासाठी तर अगोदर मी गुणोत्तर प्रमाण शिकवलं होतं आणि गुणोत्तर प्रमाण शिकवताना मी सांगितलं होतं रेल्वे टॉपिकला पण ऍड केलं की ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे गुणोत्तर आणि प्रमाण. क्लिअर करे बाबा एकदा कमेंट करा. जाऊया का पुढचा क्वेश्चन. काही अंतर पूर्ण करण्यासाठी ए व बी यांच्या वेगाचं गुणोत्तर 3/4 आहे. निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी ए हा बी पेक्षा 30 मिनिटे जास्त वेळ घेतो. तर निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी ए ला किती वेळ लागेल विचारला. किती वेळ लागला.
झालं का रे? काही अंतर पूर्ण करण्यासाठी ए आणि बी ला यांच्या वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे. वेगाचं गुणोत्तर 3 किती आहे? 4 आहे. 4. निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी ए हा बी पेक्षा 30 मिनिटं जास्त घेतो रे. ए ला जास्त वेळ लागतो बी पेक्षा, लक्षात ठेवा. ए ला जास्त वेळ लागतो म्हणजे ए चा वेग हा बी पेक्षा कमी आहे. कमी दिसते ना इथं तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणून तर त्याला जास्त वेळ लागला. वेग कमी वेळ जास्त, वेग जास्त वेळ कमी लागणार राजा. वेगाचं गुणोत्तर आहे तर वेळेचं गुणोत्तर काढून घे. वेळेचं गुणोत्तर बरोबर किती आलं? 4:3 आलं राजा. 4:3. मग 4 आणि 3 मधला जो डिफरन्स आहे वेळेमधला तो किती मिनिट आहे? 30 मिनिट आहे राजा. 30 मिनिटं. मग एक आला एक बरोबर किती आलं तुमचं? 30 आलं राजा. 30. एक भाग किती आला तुमचा? 30 आला. 30 राजा. विचारलंय काय तुम्हाला? ए ला किती वेळ लागेल? ए ला किती वेळ लागेल? ए च्या वेळेचं गुणोत्तर किती आहे बाबा? 4 आहे. 4. 4 गुणाकारामध्ये किती आलं? 30 आलं. 4 3 किती आलं? 12. वरचा 0. 120 मिनिटं आली का बघा? 120 मिनिटं. 120 मिनिटं म्हणजे 2 तास राजा. 2 तास. 120 मिनिटं म्हणजे 2 तास आलं का बघा? 2 तास. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. पर्याय कुठला आला? तुम्ही असं पण सोडू शकता पंढरीनाथ, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं पण, हे 2 तास आले ना, तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सोडू शकता. हे 4:3 आहे ना, 4 वजा 3 केलं. हे तुमचं कशामध्ये आहे त्या ठिकाणी? मिनिटामध्ये. ते मिनिटामध्ये तर तुम्ही ते तासामध्ये पण करू शकता. 30 मिनिटाचं तासामध्ये करा, काहीच प्रॉब्लेम नाही. शून्याला शून्य गेला. 3 1 3, 3 2 6. 4 वजा 3 केला तर 1 आला. एक भाग किती आला? 1/2 आला. एक भाग 1/2, एक भाग जो आला तो 1/2 आला. आपल्याला विचारलं ए ला किती वेळ लागला? ए च्या वेळेचं गुणोत्तर किती आहे बाबा? 4 आहे. 4. ए चा वेळ काढण्यासाठी ए च्या वेळेचे भाग आहेत राजा 4. आणि एक भाग कितीचा? 1/2 न गुणायचं असतं. बे 1 बे, बे 2 4. शेवटी फिरून तिथं झालं. किती तास आले तुमचे? 2 तास आले. 2 तास. ए ला निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी किती तास लागतील तुमचे? 2 तास लागतील. 2 तास राजा. आलं का बाबा? चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. एक ट्रक एका मिनिटामध्ये 550 मीटर अंतर पार करते. बस 33 किमी अंतर 45 मिनिटांमध्ये पार करते. तर त्यांच्या वेगाचं गुणोत्तर काय विचारले तुम्हाला? एकक सारखी नसेल तर एकक सारखी करावी लागतील. एकक जर सारखी तुम्हाला नसेल तर एकक सारखी करावी लागतील. एक वेगवेगळा एककामध्ये नसायला पाहिजे. एक तर किलोमीटर पर आवर मध्ये तर किलोमीटर पर आवर मध्ये, मीटर पर सेकंद तर मीटर पर सेकंद मध्ये, किलोमीटर मिनिटामध्ये तर किलोमीटर मिनिटामध्येच पाहिजे राजा. काय म्हणतं रे बघा? ट्रकचा वेग काढूया. ट्रकचा वेग काढूया राजा. आणि ट्रक काय करतोय? एका मिनिटामध्ये 550 मीटर जाते. वेग काढण्यासाठी अंतर 550 छेदामध्ये मिनिट किती? 1. मग 1 न 550 ला भागलं किती आलं? 550. हे कशामध्ये वेग आला रे तुमचा? कशामध्ये आला? मीटर मिनिट मध्ये आला. मीटर मिनिट मध्ये. वेग कशामध्ये आला तुमचा? मीटर मिनिट मध्ये आला राजा. मीटर मिनिट मध्ये तुमचा वेग आला. ओके. मग आपल्याला कशाचा वेग काढायचा आहे? बसचा काढायचा आहे. बसचा. आता बसचा वेग काढताना किलोमीटर पर आवर मध्ये नाही करायचं, आता मीटर आणि मिनिटामध्येच काढायचं राजा. त्या ठिकाणी बसचा वेग बरोबर, बस किती जाती अंतर? 33 जाती. 33. मग ह्या 33 किमी जाती तर ह्याचा मीटर मध्ये करा 1000 आणि गुणाराचा. छेदामध्ये किती मिनिटामध्ये जाती? 45 मिनिटामध्ये. 45 मिनिटं तसंच ठेवा, म्हणजे तुमचं उत्तर मीटर मिनिट मध्ये निघेल वेग राजा हो. त्या ठिकाणी भाग द्या बघा किती ना जातोय का भाग तुमचा इथं? 5 भाग 5 2 10, 5 0 0 5 0 0 राजा. 5 9 45, 3 त्रिक 9, 3 1 3, 3 1 3. आलं किती? 11 2 22. वरचे 2 शून्य, छेदामध्ये किती आलं? 3 आलं. 3 राजा.
आता 3 न भाग जातोय का, तर भाग जात नाही राजा. ब चा वेग किती आला तुमचा 2200 छेदामध्ये 3. हा काय आला तुमचा मीटर मिनिट आला, मीटर मिनिट राजा. कशामध्ये आला, मीटर मिनिटामध्ये त्याचा वेग आला राजा, बसचा वेग. आपल्याला विचारलंय का रे त्यांच्या वेगाचं गुणोत्तर काढायचं. ट्रकचा वेग किती आहे तुमचा 550 राजा. गुणोत्तर म्हणजे 2 टिंब असतात. ब चा वेग किती आला तुमचा 2200 छेदामध्ये किती आला 3 आला राजा 3. इथल्या शून्याला इथला शून्य गेला. मग 11 पाची 55, 11 दोन्ही 22, 11 शून्य शून्य, 5 एके 5, 5 चोक 20 राजा. ह्या साईडला काय राहिलं रे, 1 राहिलं 1. वरती काय राहिलं 4 राहिलं. छेदामध्ये किती आलं 3 आलं राजा 3 त्या ठिकाणी. मग आपल्याला काय करायचं, अपूर्णांकामध्ये अपूर्णांक दिले असतील आणि अपूर्णांकाचं गुणोत्तर काढायचं असेल तर गुणोत्तर प्रमाण प्रकरणामध्ये आपण शिकलोय राजा. हिथं छेद समान करून घ्यायचा. हिथं 1 असतो, हिथं छेद समान करण्यासाठी 3 न गुणावं लागेल, वर पण 3 न गुणावं लागेल. खाली छेद समान झाला राजा, कॅन्सल करून टाका. गुणोत्तर किती आलं 3:4 आलं, 3:4 आलं का चेक करून घ्या. 3:4 राजा 3:4. पुढे दिसतंय पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. त्यांच्या वेगाचं गुणोत्तर 3:4 आलं का चेक करून घ्या. मी ट्रकचा वेग काढला, बसचा वेग काढला आणि गुणोत्तरामध्ये मांडलं, मी भागाकारामध्ये मांडलं आणि भाग दिला राजा. उत्तर मला 3:4 भेटलं. जाऊया का पुढे 9वा क्वेश्चन. ए व बी यांच्या वेगाचं गुणोत्तर 2:3 आहे. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी ए बी पेक्षा 10 मिनिटं जास्त वेळ घेतोय. म्हणजे ए हा बी पेक्षा 10 मिनिटं जास्त वेळ घेतोय, म्हणजे ए हा उशिरा पोहोचतोय राजा. म्हणजे त्याचा वेग कमी आहे राजा, एचा वेग. म्हणजे दोघांच्या वेळेमधला डिफरन्स तो 10 मिनिटं आहे, 10 मिनिटं. जर ए आपल्या नेहमीच्या वेगाच्या दुप्पट वेगानं जर गेला, अगोदर नेहमीच्या वेगाने गेला तर किती वेळ लागेल काढा, मग दुप्पट गेला तर किती लागेल असं करा. दुप्पट वेगाने गेले असते तर अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. अगोदर नेहमीच्या वेगाने गेला तर वेळ किती लागेल ते काढून घ्या. आणि मग दुप्पट वेगाने गेला तर वेळ किती लागेल ते काढा. जमतंय का रे. अरे काय म्हणले बघा, ए आणि बी आहेत. ए आणि बी यांच्या वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. दिलंय का मला सांगा, वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. किती आहे 2:3 आहे. त्यांच्या वेगाचं गुणोत्तर दिले तर वेळेचं गुणोत्तर काढून घ्या राजा. दिसतंय का रे, वेळेचं गुणोत्तर काढून घ्या. वेळेचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या व्यस्त प्रमाणामध्ये, म्हणजे 3 किती आलं 2 आलं राजा 2. आणि दोघांच्या म्हणले ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी ए ला बी पेक्षा 10 मिनिटं जास्त वेळ लागतो. म्हणजे दोघांच्या वेळेमधला डिफरन्स किती आहे 10 मिनिटं आहे, 10 मिनिटं. वेळ इथं काढली, गुणोत्तर 3:2 आहे. म्हणजे 3 - 2 बरोबर किती आलं 10 आलं राजा. म्हणजे एक भाग कितीचा आला 10चा आला, 10चा राजा. पण पुढे प्रश्न काय केलाय माहिती का, ए ला आपल्या नेहमीच्या वेगाच्या जर दुप्पट वेगानं गेला तर अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल म्हणले. अरे समजा ए नेहमीच्या वेगानं गेला तर वेळ किती लागेल. ए नेहमीच्या वेगाने गेल्यास वेळ किती लागेल, तर त्याच्या नेहमीच्या वेगाचं गुणोत्तर काय, वेळेचं गुणोत्तर किती आहे 3 आहे राजा 3 आहे का 3. एच्या नेहमीच्या वेगाचं नाही, वेळेचं गुणोत्तर किती आहे राजा तुमचं 3 आहे. 3 नेहमीच्या वेळेचं गुणोत्तर त्याचा 3 आहे. 3 ला एक भाग कितीचा राजा 10 आहे. 10 न गुणा 10 किती आलं 30 आलं. 30 मिनिटे आलं, 30 मिनिटे. जर तो नेहमीच्या वेगाने गेला तर लक्षात ठेवा निश्चित अंतरासाठी त्याला 30 मिनिटे लागतील, 30 मिनिटे. पण तो काय म्हणतोय, जर वेग दुप्पट केल्यास, अरे ए ने वेग दुप्पट केल्यास म्हणजे वाढवला राजा. ए ने वेग काय केलं दुप्पट केल्यास वेळ किती लागेल. अरे जर वेग दुप्पट केला तर वेळ कमी लागणार, लक्षात निम्मा लागणार.
म्हणजे 30 मिनिटाचे निम्मे करा. किती आलं? 15 मिनिटे आली. 15 मिनिटे राजा. उत्तर काय विचारलं आपल्याला? तर दुप्पट वेग केला असतं तर अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? वेग दुप्पट केला की वेळ कमी लागणार राजा? 15 मिनिटं आली. 15 मिनिटं आलं का? चेक करून घ्या. 15 मिनिटं. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. नेहमीच्या वेगानं 30 मिनिटांमध्ये जातोय. आता वेग दुप्पट केलाय. वेळ निम्मा होऊन जाणार राजा, म्हणजे 15 मिनिटं होणार त्या ठिकाणी. क्लिअर का रे बाबा? समजते का? मी शिकवतो ते समजते का रे बाबा? का आपल्या नुसतं बघताय? जर समजत नसेल तर कमेंट करत चला. डबल डबलदा मी सांगेल राजा. चला 10वा प्रश्न. एक बस 1 तास 30 मिनिटांमध्ये 60 किमी अंतर जाते. तेच अंतर एक कार 45 मिनिटांमध्ये पार करते. तेच अंतर म्हटलं. तेच अंतर म्हणजे काय माहिती का? हे 60 किमीच. हे 60 किमीच अंतर 45 मिनिटांमध्ये कार पार करते. तर कारचा वेग व बसचा वेग यांचं गुणोत्तर काय? कारच्या वेगाचं आणि बसच्या वेगाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. मग अगोदर काय करा? कारचा वेग काढा, बसचा वेग काढा आणि मग त्यांचं गुणोत्तर काढा. आणि वेग काढण्यासाठी माहित आपल्याला काय असतं? अंतर भागीला वेळ. अंतर भागीला वेळ. अरे बघा, एक बस 1 तास 30 मिनिटांमध्ये 60 किमी जाते. मग आपण काय करूया राजा? बसचा वेग काढूया. बसचा वेग. मग कसा काढायचा पंढरीनाथ बसचा वेग? वेग काढण्यासाठी अंतर लिहायचं वर 60 किमी राजा. 60 किमी. मला सांग वेळ किती आहे तुझा? 1 तास 30 मिनिटे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे वरचे 30 मिनिटे किती झाले राजा तुझे? 90 मिनिटे झाली. 90 मिनिटे. मग शून्याला शून्य गेला. 3 दोन्ही 6. 3 त्रिक 9 राजा. 2 छेदामध्ये 3 किलोमीटर मिनिट. किलोमीटर मिनिटामध्ये येणार राजा. कारण वरचं किलोमीटर मध्येच ठेवलं आणि खालचं मी मिनिटामध्येच ठेवलंय. म्हणून वेग हा कशामध्ये येणार तुझा? किलोमीटर मिनिटामध्ये येणार राजाचा. पुढं म्हणतोय काय? तेच अंतर कार करती, कार पार करते. लक्षात ठेवा. म्हणजे कारचा वेग काढा. कारचा वेग. कारचा वेग. कारचा वेग काढण्यासाठी अंतर किती? तेच अंतर म्हणजे 60 किमीच अंतर राजा. किती मिनिटांमध्ये? 45 मिनिटांमध्ये राजा. भाग द्यायचं 15 चोक 60. 15 त्रिक 45. किती आलं? 4/3 आलं. 4/3. हा वेग कशामध्ये आला? अंतर किलोमीटर मध्ये ठेवलं होतं आणि वेळ हा मिनिटांमध्ये ठेवला होता, म्हणून वेग हा किलोमीटर मिनिटांमध्ये आला राजा. मग आपल्याला विचारलंय काय रे? त्यांच्या वेगाचं गुणोत्तर काय? बस विचारलंय का? नाही. कारचा वेग आणि बसचा वेग. पहिल्यांदा कार घ्या. 4/3 गुणोत्तरामध्ये बस किती? 2/3. आता अपूर्णांकाचं गुणोत्तर सोडवायचं आपल्याला. छेद समान आहे. कॅन्सल करून टाका राजा. 4 किती आलं? 2 आलं. बे 1 बे 2 4 राजा. 2 किती आलं? 1 आलं. 1 राजा. कार व बसच्या वेगाचं गुणोत्तर आलं 2:1. 2:1 आहे का बघा? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आलं का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. चला जाऊया का पुढं? 11वा प्रश्न. एक ट्रक एका मिनिटामध्ये 550 मीटर अंतर जाते व बस 3/4 तासामध्ये म्हणते. 3/4 तासामध्ये राजा 33 किमी अंतर जाते, तर त्याच्या वेगाचं गुणोत्तर काय? मागा होतं हेच गणित सेम होतं, पण मागा काय होतं माहिती का? इथं 45 मिनिटं होती. 45. आता 3/4 तास दिलेत राजा. वेगवेगळ्या एक्झामला विचारलेले क्वेश्चन आहेत.
जमतंय का रे? ट्रकचा वेग काढा. ट्रकचा वेग काढण्यासाठी अंतरवर लिहायचं असतं 550 मीटर. मिनिट काय तुमचं 1 मिनिटामध्ये म्हणतंय, म्हणजे किती आलं? 550 मीटर मिनिट आलं. 550 मीटर काय आलं? मिनिट आलं राजा, मिनिट आलं, मिनिट वेग. पुन्हा कशाचा वेग काढायचा आपल्याला? बसचा वेग काढायचा. बसचा वेग राजा, बसचा वेग काढा. बसचा वेग कसं काढणार? अंतर किती रे बाबा? 33 आहे. 33चं काय करा? अंतरवर मीटर मध्ये, मीटर मिनिट मध्ये आले. खालचा पण वेग हा मीटर मिनिट मीटर मिनिटामध्ये आणण्यासाठी 33 ला 1000 आणि गुणा राजा. छेदामध्ये किती तास आहेत? 304 तास आहेत. 304 तासाचे मिनिटामध्ये करा. मिनिटामध्ये करण्यासाठी 60 ने गुणून टाका राजा. चला इथं किती आलं? 15 आलं. 15 राजा. 15 चोक किती आलं? 60 आलं. 15 त्रिक 45 राजा. 33 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 1000. छेदामध्ये 3 गुणाकारामध्ये किती आलं? 15. 3 एके 3, 3 एके 3 राजा आलं इथं. 5 ने भाग द्या इथं. 5 ने. 5 त्रिक आले 15. 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10. 5 शून्य शून्य. 5 शून्य शून्य राजा. 11 दोन्ही किती आलं? 22. वरचे 2 शून्य राहिले. छेदामध्ये किती आलं? 3 आलं राजा. 3. म्हणजे मगाच उत्तर येतं वाटतं बहुतेक त्याच्या. मग हा जो वेग आला ना बसचा, तो कशामध्ये आला? मीटर मिनिट मध्ये आला. मीटर मिनिट मध्ये. हे कशामध्ये आला? मीटर मिनिट मध्ये आला. दोन्हीकडे पण वेग हा मीटर मिनिट मध्ये आहे राजा. मग ट्रकचा वेग किती आहे? 550 आहे राजा. आणि बसचा वेग किती आहे तुमचा? 2200 छेदामध्ये 3 आहे राजा. शून्याला शून्य गेला. 11 एके 11, 11 दोन्ही 22, 11 शून्य शून्य. 11 पाची 55, 5 चोक आलं 20 राजा. एक गुणोत्तरामध्ये 4 छेद किती आलं राजा? 3 आलं. 3. बस याला सॉल्व्ह करून घ्यायचंय तुम्हाला. इथं काय काय नसतो, म्हणजे एक असतो राजा. छेद समान करून घ्यायचा. इथं 3 ने गुणा आणि इथं 3 ने गुणलं की छेद समान करताना वर पण अंशाला 3 ने गुणायचं असतं. छेद समान झालाय, कॅन्सल करून टाका. 3 किती आलं राजा? 4 आलं. 4. 3 4 आलं का चेक करून घ्या. त्यांच्या वेगाचं गुणोत्तर 3 4 आलं का चेक करा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. हा 3 4 3 4. गणित सोडवत जावा रे बाबा, फायदा पडेल, नाहीतर अवघड होऊन जाईल तुमचं. चला, आणि एकदम एकदम लक्षात ठेवा, सिम्पल टू डिफिकल्ट लेवल आणलेली असते. म्हणजे एक्झाम ओरिएंटेडच गणित असतात ना, ह्याच्या बाहेर काय जाणार नाही शक्यतो. थोडंसं समजताना अवघड जाईल, पण रिपीट व्हिडिओ बघत चला, समजून जाईल. नसेल समजत तर कमेंट करत चला की पुन्हा एकदा सांगा, पुन्हा एकदा सांगितलं जाईल. जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार तोपर्यंत मला कळणारच नाही तुम्हाला समजतं का नाही. ए व बी यांच्या वेगाचं गुणोत्तर 3:5 आहे. एक निश्चित अंतर पूर्ण करण्यासाठी बी पेक्षा 24 मिनिटं जास्त वेळ घेतो. बी ला ते अंतर पूर्ण करण्यासाठी किती मिनिटे लागतील असं विचार. एकदम सिंपल आणि सोपा क्वेश्चन. हा शाबास. काय रे बाबा? ए आणि बी आहे. ए आणि बी यांच्या वेगाचं गुणोत्तर आहे आपल्याकडे. ती आहे ना, वेगाचं गुणोत्तर किती आहे रे? 3:5 आहे. मग वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये राजा, वेगाच्या गुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणामध्ये वेळेत असतं. व्यस्त करा, इकडं 5 आणि इकडं काय आला राजा? 3 आला. 3. वेळेचं गुणोत्तर आलं 5:3 राजा. मग ए एक निश्चित अंतर पूर्ण करण्यासाठी बी पेक्षा 24 मिनिटं जास्त घेतोय राजा. साहजिकच घेणार, कारण त्याचा वेग कमी आहे ना त्या ठिकाणी. म्हणजे यांच्या वेळेतला, दोघांच्या ए आणि बी यांच्या वेळेतला फरक 24 मिनिटे. म्हणजे 5 वजा 3 बरोबर किती आलं? 24 मिनिटे आली. 24 मिनिटे. इथं आले 2. बे 1 बे, बे 2 4 राजा. म्हणजे एक भाग जो आला तो किती आला? 12चा आला. 12चा राजा. एक भाग 12चा आला. आपल्याला काय विचारलंय? बी ला ते अंतर पूर्ण करण्यासाठी किती मिनिटे लागतील? बी च्या वेळेचं गुणोत्तर काय? बी च्या वेळेचं गुणोत्तर 3 आहे. 3 ला एक भाग 12चा 12 ने गुणा. 12 त्रिक किती आलं? 36 आलं. 36 राजा. म्हणजे बी ला ते अंतर पूर्ण करण्यासाठी किती मिनिटे लागतील? 36 मिनिटे. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. चलो ओके आगे. दोन विमानाच्या वेगाचं गुणोत्तर 7:15 आहे. पहिले विमान 3 तासात म्हणते, तासात 1050 किमीचे अंतर पार करते. तर दुसऱ्या विमानाचा वेग किती विचारलंय तुम्हाला?
जमतंय का रे? त्यांच्या वेगाचं गुणोत्तर आहे, वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे राजा. वेगाचं गुणोत्तर किती आहे? 7-15 आहे, 7-15 आहे ना. मग पहिलं विमान आहे ना, पहिलं विमान, हे पहिले विमान लक्षात ठेवा काय करते, 3 तासात 1050 किमीचं अंतर जाते. आणि मग पहिल्या विमानाचा वेग काढा ना, पहिल्या विमानाचा वेग काढा, नंतर दुसऱ्या विमानाचा निघेल तुमचा. मग वेग कसं काढणार? अंतर, अंतर किती आहे? 1050 आहे. दिसतंय का इकडे? इकडे लिहितो. वेग काढण्यासाठी 1050, छेदामध्ये वेळ किती आहे रे? 3 तास. 3 त्रिक 9, राहिला 1, 3-5 15, 300 किती आला? 350 किलोमीटर पर आवर आला राजा. वेग किती आला? 350 किलोमीटर पर आवर आला. ओके, कुणाचा वेग आला? हा तर पहिल्या. यांच्या वेगाचं गुणोत्तर किती आहे? 7-15 आहे राजा, 7-15. म्हणजे पहिल्या विमानाचा वेग किती आहे? 350 आला, 350. तर दुसऱ्याचा काढायचा आहे. 7 ला इथं किती न गुणावं लागेल राजा? तेव्हा तुमचं 350 येईल. तर इथं तुम्हाला काय करावं लागेल? 50 न गुणावं लागेल, 50 न. 7 ला 50 न गुणलं तर लक्षात ठेवा 350 येईल, लक्षात ठेवा. हिथं 50 न गुणलं तर हिथं पण 50 नेच गुणा राजा. कारण 7-5 बसते 350, 15-5 75 वरचा 0 राजा. म्हणजे दुसऱ्या विमानाचा वेग आला 750 किलोमीटर पर आवर. दुसऱ्या विमानाचा वेग आला 750 किलोमीटर पर आवर. कुठं दिसतोय बघा 750, 750 नाही का रे? 750 पर्यायामध्ये नाही पर्याय. इथं खुडा, इथं खुडा, कुठंतरी इथं खुडा. 750 करा, पर्याय क्रमांक 1 करा, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. हा बरोबर, 750 बरोबर. पर्याय चुकले. चलो आगे जाएंगे. क्लिअर करे बाबा, समजते का? सेम सेम आता दुसरं असं गणित आहे 14व, लक्षात ठेवा, ते सॉल्व्ह करा. चला. पण वेग तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये काढायचा आहे. की 250 आलं का? दोन्ही विमानाच्या वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे. दोन्ही विमानाच्या वेगाचं गुणोत्तर दिले राजा. गुणोत्तर, वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिले तुम्हाला? 11 तास. किती दिले तुम्हाला? 18 दिले, 18. ती म्हणतोय पहिलं विमान आहे ना, पहिलं विमान 3 तासामध्ये 1650 जाते. म्हणजे आपण काय करूया? पहिल्या विमानाचा वेग काढूया. पहिल्या विमानाचा वेग बरोबर, आता वेग काढण्यासाठी काय असते? अंतर. अंतर किती आहे रे बाबा? 1650. छेदामध्ये वेग किती आहे? सॉरी, वेळ किती आहे तुमचा? 3 आहे. 3 15, राहिला 1, 3 15, 300 राजा. 550 किलोमीटर पर आवर आला. पहिल्या विमानाचा वेग 550 किलोमीटर पर आवर आला राजा. म्हणजे 11ला किती न गुणाला पाहिजे? 11ला, कारण पहिल्या विमानाचं वेगाचं गुणोत्तर किती आहे तुमचं? 11 आहे. इथं वेग आलाय 550 राजा. 11ला किती न गुणाला पाहिजे? तर इथं 50 ने गुणाला पाहिजे राजा, 50 ने. तेव्हा काय येईल तुझं? 550 येईल. इथं 50 ने गुणायचं, इथं पण 50 ने गुणा. 18 90 आलं, वरचा 0 आला राजा. म्हणजे विमानाच्या, दुसऱ्या विमानाचा वेग आला 900 किलोमीटर पर आवर आला, 900 किलोमीटर पर आवर. पण विचारलंय कशामध्ये रे? मीटर पर सेकंद मध्ये करा म्हणते ते. मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी, या 900चं मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी बेसिक मध्ये आपण पहिल्यांदा बघितलं, पहिल्या टाईप मध्ये राजा, किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना 518 गुणायचं असतं राजा, गुणायचं. 18 90, 1800, 50 गुणाकारामध्ये 5 करा, 5 5 25, वरचा 0 राजा. म्हणजे तुमचा वेग जो आला, तो वेग किती आला? 250 मीटर पर सेकंद आला. कुठं दिसतंय बघा? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा.
आजचा घटक क्लिअर का मला सांगा, कमेंट करा. आजचा घटक क्लिअर करा बाबा. नव्हता ते भाग बघून काय एकदा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे त्या ठिकाणी. आंशिक, जेव्हा एखादी व्यक्ती आंशिक वेगानं जाते, हा भाग मी व्यवस्थित समजून सांगितलं, एकदा बघून घ्या ती व्यवस्थित. ह्याच्यावरती 100% प्रश्न असतो राजाओ, जेणेकरून तुमची मार्क जाऊ नये. कारण टाईप क्रमांक 8 आणि टाईप क्रमांक आपण आज काय बघितलं, 9 बघितलेला आहे. बघितला नसताल तर तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, मागची 7-8 गणित, जेणेकरून तुमची मार्क जाणार नाहीत राजा. ठीक आहे, आजचा भाग इथं समोर राहिलेला भाग आपण त्याला काय करूया, उद्याच्याला पाहूया. राहिलेले भाग उद्याच्याला पाहूया, जेणेकरून एवढे 2 कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, टाईप क्रमांक 8 आणि टाईप क्रमांक 9 ची रचना. ओके, ठीक आहे, थांबूया. गुड नाईट सगळ्यांना. ठीक आहे, थांबूया.